बघू शकता इथे आता थोडं एकदम जास्ती दुपारचा टाईम आहे. सो एकदमच क्लाउडी असं नेचर नाही आहे इथे, खूप ऊन आहे. तर चला आपण आपले ग्लासेस घालूया, ठीक आहे, जेणेकरून आपल्याला जास्ती त्रास नाही होणार नाही. ओके. बघा ही अशी गॅली आहे. मी चारकोप कांदिवली. तेच म्हणलं ब्लॉगिंग तर म्हणलं. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपली डीप्लेनिंग चालू आहे. या थँक्यू बाय. आपली आता डीप्लेनिंग चालू आहे. ह्या अशा काहीतरी सीट्स भेटतात एअर एशियामध्ये. ह्या रेड कलरच्या एक प्रकारच्या एक्सेल सीट्स आहेत, लेगरूम जास्ती असतं, आणि ह्या अशा नॉर्मल सीट्स आहेत. तर तुम्हाला अरायवल प्रोसिजर दाखवतो. बाय, हॅव नाईस डे. बाय. हॅलो कॅप्टन, बाय. थँक्यू फॉर द सेफ फ्लाईट. बाय. थँक्यू. या थँक्यू. बाय. तर चला आता अरायवलची प्रक्रिया बघूया. आता काय काय आपण करू शकतो ते इम्पॉर्टंट आहे. ते बघायला गेलं तर हे कोलालंपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट खूप मोठं आहे. जवळजवळ मी ऐकले की याच्या आतमध्ये पण इंटरकनेक्टेड ट्रेन्स पण आहेत, जे एका टर्मिनल टू दुसऱ्या टर्मिनलला घेऊन जातात आपल्याला. जसं चांगी एअरपोर्टला कसं आहे तसंच सेम तशाच आहेत. बट आता आपल्याकडे तेवढं टाईम नाही आणि आपल्याला आता मेन म्हणजे हॉटेलवरती जायचं आहे. सो चला आता बस कशी पकडायची ते तुम्हाला दाखवतो. एकदम बजेटेबल ऑप्शन आहे. 17 to 16 रिंगेट्समध्ये आपल्याला एक बस भेटते इथे. तर बघूया तर ती कशी आपल्याला भेटेल, कुठे भेटेल. ओके. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण कोलालंपूर इंटरनॅशनल एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत. तर बघून घ्या ही आपली बॅग वगैरे आलेली आहे. तर पिकअप करूया, ठीक आहे. सो लेट्स गेट दिस बॅग. तर चला आता बॅग वगैरे आपल्याला भेटलेली आहे. तर आता आपण बाहेर पडूया. बसचा काय आहे तो जुगाड बघूया आणि मग सरळ आपण थेट सिटी सेंटरला जाऊया आणि हॉटेलमध्ये चेक इन करूया. ओके. तर मित्रांनो बघून घ्या. त्याला आता मैत्रिणी 2 भेटलेले आहेत, ठीक आहे. तर तुमचं नाव काय? माझं नाव वैष्णवी महेंद्रकर. धनश्री सराफ. तर तुमचं स्वागत आहे आमच्या ब्लॉगमध्ये, ठीक आहे. आणि कोलालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरती तुमचं स्वागत आहे. येस, भेटत राहू. येस. ओके. सो गाइस प्लीज डू फॉलो, सबस्क्राइब, शेअर अँड घंटी बजाना मत भूलना प्लीज. ओके गाइस. ओके, थँक्यू. तर सातन हरिराया म्हणून एक इथे हे दिलेलं आहे. आता हरिराया काय आहे तर मित्रांनो तर बघू शकता तुम्ही आपण तिकीट बाय केलेली आहे, ठीक आहे. तर ह्यांनी आपल्याला कुपन दिलेलं आहे टोटल पेडचं 20 भरलेलं आहे. ह्याचं आपल्याला ह्याचं प्रूफ दिलेलं आहे 20 रिंगेटचा आणि 16 रिंगेटचं हे आपलं बसचं हे आहे. सो बघून घ्या 16 रिंगेट आहेत टोटल, ठीक आहे. तर टर्मिनल फी 1 रिंगेट आणि टोटल प्राईज आहे 16 रिंगेट. सो लेट्स सी. तर तुम्ही याल, जर तुम्ही इथे आलात
ऑनलाईन पेमेंटसाठी. तर मोस्ट प्रॉब्ली ट्राय करा की तुम्ही ऑनलाईन पेमेंट करणार, कारण की ऑनलाईन पेमेंटच ते ॲक्सेप्ट करतात. आणि जर तुम्ही कॅश पेमेंट केली तर कॅश पेमेंटमध्ये 20 रिंगेट्स घेतात, जसे माझ्याकडून घेतले ह्या लोकांनी. चला मित्रांनो, आता वेट करूया आपण आपल्या बसचा. 4ची बस आहे आणि जाऊया KL सिटी सेंट्रलला. हां, तर मित्रांनो, आपण इथे आता KL आणि इथे बसची वाट बघत आहोत आपण लेवल 1ला. तर तुम्ही बघू शकता इथून खूप साऱ्या बसेस जातात, जशा KL सिटी सेंट्रलला पण जातात आणि त्याच्या बाहेर पण जातात. जोहर बारूला जातात, लार्कन टर्मिनल म्हणून एक आहे जोहर बारूचं, तो तुला टर्मिनल म्हणून एक आहे. आणि अशा बऱ्याचशा KL सेंट्रललासुद्धा बस जाते. ठीक आहे, तर अशा खूप साऱ्या बसेस आहेत ज्या इथून डिपार्ट होतात. सो आपली 4ची बस आहे, असं आहे KL सिटी सेंट्रलसाठी. तर A6ला आपली बस लागणार आहे. तर ऑन टाईम आहे असं म्हणत आहेत. तर चला आपण जाऊया. ठीक आहे, जसंच 45 होतील आपण निघूया इथं. तर खूप साऱ्या गोष्टींसाठी इथून तुम्हाला बस भेटतील. पॅनँग बटरवर्थसाठी पण बसेस भेटतील KL वरून. तर पण मेक शुअर करा की तुम्ही इथे जेव्हा पण येणार तर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायचा प्रयत्न करा तुम्ही, कारण की ऑनलाईन ट्रान्झॅक्शनच इथे चालतं, दुसरं कुठलंच ट्रान्झॅक्शन चालत नाही इथे. हां, तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्याला आता बस वगैरे भेटलेली आहे. ठीक आहे, तर आपण KL सेंटरला जाऊया आणि तिथून बघूया आपण हॉटेलवरती कसं पोचू. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत कोल्हापूर सेंट्रल स्टेशनला, KL सेंट्रलला. तर इथूनच आपल्याला बस भेटतील जोहर बारूला जाण्यासाठी. सो स्टे ट्यून. ठीक आहे, तर चला आपण आता हॉटेलचा बंदोबस्त करूया, राहायचा बंदोबस्त करूया आपण आपल्याला. हां, वन. थँक्यू. हॉटेल स्टार सेंट्रल म्हणून आहे, हॉटेल स्टार सेंट्रल. हा हॉटेलचा फ्रंट साईड व्ह्यू आहे. हा इकडचा नेबरहूड एरिया आहे. समोर KL सेंट्रल मोनोरेल स्टेशन आहे, तिथे आपण स्टे घेतलेला आहे. सिंगल रूम घेतलेला आहे आपण, सिंगल बेडरूम. तर त्याचे आपल्याला 80 रिंगेट्स पडलेले आहेत सिंगल बेडरूमचे. आणि डबल घेतला असता तर 100 असते. तर एकटा जर कोण असेल तर डबल घेणं म्हणजे सिंगल घेणं वर्थ इट नाही. प्रॉफिटेबल तर डबलच आहे, कारण की डबलमध्ये रूम खूप मोठा आहे आणि फॅसिलिटीज पण आहेत त्याच्यामध्ये. सिंगलमध्ये तेवढ्या फॅसिलिटीज नव्हत्या. लेट्स सी. ओके, सो कार्ड टाकूया आतमध्ये. ओके. भाई ये रूम तो शुरू होते ही खत्म हो गया है सर. सो हा आहे रूम 103. ठीक आहे, इथे तुम्ही सामान ठेवू शकता तुम्ही तुमचं. इथे एक बेड आहे, पूर्ण फुल साईज एक बेड आहे इथे, सिंगल बेड आहे. ओके, अँड वॉशरूम आहे. वॉशरूमची फॅसिलिटी पण चांगली आहे. एक कमोड दिलेला आहे, वरती रॅक्सवरती टॉवेल्स वगैरे दिलेले आहेत, गीझर वगैरे आहे आणि फुल साईज मिरर आहे तुम्हाला, आणि वॉश बेसिन आहे हात धुण्यासाठी. आणि टॉयलेटरीजच्या नावावरती काय नाही दिलेलं आहे. ओके, हां, टॉयलेटरीजच्या नावावरती एक साबण आणि 2 शॅम्पू दिलेले आहेत, शॅम्पू आणि कंडिशनर दिलेले आहेत, शावर जेल. ओके, तर मित्रांनो, चला आता तुम्हाला डबल रूम दाखवतो. ठीक आहे, सो स्टे ट्यून. 106 आहे हा डबल रूम. ओके, सो बघून घ्या.
या साईडला आहे. तर फ्रेंड्स हा आहे 106 रूम नंबर 106 मध्ये तुम्हाला भेटतं अगेन वॉशरूम, ठीक आहे, कमोड, शावर, फुल साईज शावर, 2 टॉवेल भेटतील, अगेन तुम्हाला सिंक भेटेल, एक फुल साईज मिरर भेटेल. ओके. आणि कमिंग टू द दिस थिंग, इथे तुम्हाला कनेक्टिंग रूमसुद्धा भेटेल. जर तुम्ही 2 रूम घेताय तर तुम्हाला 2 कनेक्टिंग रूमसुद्धा भेटतील. जर 2 रूम घेताय तर 106 आणि 107. ओके. आणि ही झाली फॅसिलिटी तुमच्यासाठी. 100 रिंगेट याचा प्राईस आहे या रूमचा. ओके. इथे डबल बेड दिला जातो तुम्हाला. ओके. इथे टेलिकॉम दिलेला आहे, रिमोट दिलेला आहे आणि ACचा रिमोट दिलेला आहे. 2 पाण्याच्या बॉटल्स दिलेल्या आहेत आणि केटल वगैरे सर्व दिलेलं आहे इथे. सो आणि हां, अजून एक गोष्ट, इथे फ्रीजसुद्धा दिलेलं आहे तुम्हाला. सो दिस इज द थिंग. ओके गाईज, बघून घ्या. आणि ही विंडो आहे, तर तुम्हाला एक विंडो ओपन करून पण सुद्धा तुम्ही इथून वारा वगैरे काय घेऊ शकता. सो गाईज, ही होती रूम टूर ह्याची. तर गाईज, ही होती डबल रूमची रूम टूर. तर चला मित्रांनो, आपण हॉटेल वगैरे घेतलेलं आहे इथे. द हॉटेल KL सेंट्रलमध्ये आपण रूम घेतलेला आहे, सिंगल रूम घेतलेला आहे. तर चला जरा स्टे घेऊया आपण आतमध्ये, थोडंसं फ्रेशन अप होऊया, आंघोळ करूया आणि नंतर मग आपण आपला ट्रॅव्हल सुरू करूया उद्याचा. ओके. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण तयार झालेलो आहोत आता. ठीक आहे. सो लेट्स गेट आउट. थोडंसं खाऊन घेऊया. पहिला तर आपले हे कपडे द्यायचे आहेत लॉन्ड्रीला, तर हे कपडे आपण लॉन्ड्रीमध्ये देऊया. एवढे असे कपडे मी काढलेले आहेत लॉन्ड्रीचे. ठीक आहे. तर पहिला आपण कपडे लॉन्ड्रीमध्ये देऊया. आता जरा चांगलं वाटतंय आंघोळ केली आहे तर. 2 दिवस झाले, काल सकाळी आंघोळ केलेली, त्याच्यानंतर बिलकुल आंघोळ केली नव्हती. तर आता आंघोळ केली आहे तर जरा आता थोडं फ्रेश वाटतंय. आता इंडियन रेस्टॉरंटमध्ये थोडंसं खाऊन घेऊया आपण. इंडियन जेवण आपण जवळजवळ कधी खाल्लेलं, 21 तारखेला खाल्लेलं, जेव्हा आपण बँकॉकला गेलेलो. तर नाही, कालचा बँकॉक नाही, ते फ्रेंड्सबरोबर खाल्लेलं ते. त्याच्यानंतर खाल्लं झालंच नाही. तर आता आपण इंडियन जेवण जेवणार आहोत. तर चला जाऊया आपण बाहेर. ओके. हा, तर मित्रांनो, आता आपण या रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत. तुम्हाला रेस्टॉरंट दाखवतो मी. ठीक आहे. तर मी ऑर्डर केलेलं आहे चिकन 2 प्याजा, चिकन मसाला आणि टोफू मटर पनीर. ठीक आहे. आणि 5 रोट्या ऑर्डर केलेल्या आहेत. तर चला हे संपूया आणि तुम्हाला दाखवतो मी जेवण कसं होतं. ठीक आहे. सो स्टे ट्यून. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता उत्तम लागते जेवण. आपलं उत्तम आहे एकदम. पनीर टोफू मसाला, चिकन मसाला, चिकन मसाला मस्त लागतो खायला मित्रांनो. म्हणजे आता पनीर डोप्याचा ट्राय करूया. असं वाटतच नाही आहे की मी कोल्हापूरमध्ये खातो. मला असं वाटतं मी पंजाब किंवा दिल्लीमध्ये खातो आहे. लिटरली सेम तशीच टेस्ट आहे, चव आहे. आणि हे नॉर्थ इंडियन रेस्टॉरंट आहे. तर तुम्हाला दाखवतो मी. ठीक आहे. नाव वगैरे सर्व दाखवतो. पहिला हे संपू द्या, मग नंतर तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो, आपण आता कपडे आणलेले आहेत. ठीक आहे. तर हे धुवून आणलेले आहेत कपडे आणि एकदम चांगला असा स्मेल येतो. आता वाटतंय की धुवून आणलेत असं कपडे. सो एवढे कपड्यांचे जवळजवळ 24 रिंगेट घेतले आपल्याकडून. 24 रिंगेट. तर 24 रिंगेटमध्ये धुवून आणि ड्राय करून, धुण्याचे गरम पाण्यामध्ये धुण्याचे 14 रिंगेट आणि ड्राईंगचे 10 रिंगेट. 500-700 रुपये झाले. तर बघा, 500-700 रुपये फक्त कपडे धुवायचे झालेत आपल्या इथे. सो स्टे ट्यून. आता तुम्हाला उद्या
आता इकडचा हा ब्लॉग आपण आता इथेच संपूया आणि बाकीचा ब्लॉग आपण उद्या चालू करूया. तर दिस इज एंड ऑफ डे 15. उद्या आपण आपला डे 16 चालू करूया.